श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र वद्य त्रयोदशी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली महासमाधी घेतली होती. 2026 मध्ये ही तिथी 15 एप्रिल म्हणजेच बुधवारी येत आहे. या दिवशी बुध प्रदोष व्रत देखील आहे. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये महासमाधी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आहे. या त्रिदेवांचा अंश म्हणजे दत्तात्रेय महाराज. दत्तात्रेयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात. गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीया तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठास्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती. म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात. यात अखंड स्वामी नामजप यज्ञ, सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा. सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामी नामजप, अखंड 2 वीणावादक, अखंड 2 स्वामीचरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम, गीताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्य पार पडतात. या दिवशी स्वामी समर्थांची विधिपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम, हवन, मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनांना येतात. या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्याचा खूप प्रभावी ठरतात. कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला आज रात्री झोपायच्या अगोदर स्वामींचा हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राचा प्रभाव एवढा आहे की ह्या मंत्राचा पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, दुःख हे साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतात. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होते. आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्यावर अखंड स्वामी महाराजांची कृपाही होत असते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. तर त्या कोणत्या मंत्राचं जप करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच आयुष्यात अडचणी, संकट, समस्या ह्या चालूच असतात. कुणाला आर्थिक समस्या आहे तर कुणाला शारीरिक समस्या आहे. त्याचबरोबर प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांची खूप प्रगती झाली पाहिजे. पण जर आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा आपल्या मुलांची व आपल्या पतीची प्रगती होत नसेल, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरीसुद्धा आपल्याला कष्टाची नशिबाची साथ मिळत नसेल, वारंवार घरामध्ये पैशाच्या समस्या येत असतील, कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल, जीवन एकदम असह्य झालं असेल, मनात वाईट विचार येत असतील, असं वाटत असेल की मी देवदेव करतोय पण खरंच देव आहे का? पण हीच आपल्या खऱ्या परीक्षेची वेळ असते. स्वामी लीला सुरू होते. कारण स्वामी म्हणायचे, हम गया नहीं जिंदा है. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याकरता योग्य आहे. म्हणूनच या सर्व समस्या, अडचणी, संकट दूर होण्यासाठी
आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र दररोज म्हटल्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, समस्या आहेत, त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे. जोपर्यंत तुमच्यावरती संकट आहेत तिथपर्यंत तुम्हाला दररोज हा मंत्र म्हणायचा आहे. आपण स्वामींची सेवा, नामजप हे करत असतो, पण बऱ्याचदा कामामुळे किंवा इतर कोणत्याही समस्यामुळे किंवा काही अडचणी असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला ती सेवा दररोज करायला जमत नसेल, तर तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलायचा. अगदी अंथरुणावर बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे. मंत्र म्हणायच्या अगोदर आपल्याला मन शांत करायचं आहे. आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी. एक चित्तेने आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक सुएर असेल तर त्या काळामध्ये ही सेवा आपल्याला करायची नाही आहे. आपण तारक मंत्र दररोज म्हणत असतो, तर या तारक मंत्रातलाच एक मंत्र आपल्याला दररोज बोलायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला डोळे बंद करायचे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची प्रतिमा जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आहे. आपल्याला 11 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. अतर्क्य अवधूत हि स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आपण तारक मंत्र बोलतो तेव्हा हा मंत्र त्यामध्ये येतो, पण हा आपल्याला झोपण्यापूर्वी दररोज बोलायचा आहे. तुम्ही 11 वेळा बोलू शकतात किंवा 21 वेळा बोलू शकतात किंवा तुम्ही यथाशक्तीप्रमाणे 108 वेळासुद्धा बोलू शकतात. तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून, दुःखातून तारणारा हा मंत्र आहे. त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल जी पूर्ण होण्याकरता आपण मेहनत करतो, कष्ट करतो, तरीसुद्धा ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपल्याला काय करायचं, अंथरुणामध्ये जेव्हा बसणार आहे तेव्हा तारक मंत्राची सेवा करायची. त्याचबरोबर ही सेवासुद्धा आपल्याला करू शकतात. काय करायचं, आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. डोळ्यापुढे स्वामी महाराजांची प्रतिमा आणायची आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा, 21 वेळा किंवा अगदी 108 वेळा ओम 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 या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा मंत्र आपण बोलल्यानंतर आपली जी पण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची. यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. या दोन्हीही सेवा तुम्ही दररोज केल्या तरीही चालणार आहेत. अगदी 5 मिनिटाची ही सेवा आहे, पण या सेवाचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतात. आता ही सेवा कोण करू शकतं, तर ही सेवा कोणीही करू शकतं. अगदी झोपायला जाताना तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांनी ही एकत्र सेवा केली तरीही चालणार आहे. ही सेवा केल्यामुळे सर्वांवर स्वामी महाराजांची भरभरून कृपाही राहणार आहे. फक्त एकच सांगते की कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला पूर्ण मनाने करायचं, पूर्ण श्रद्धेने करायचं, तरच निश्चितच तुमचं कल्याण होईल. मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊ देऊ नका, कारण देव हा नेहमी चांगल्या लोकांच्याच पाठीशी असतो. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पूजा करतो, सेवा करतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकटं का येत आहेत, तर फक्त आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्या प्रत्येक संकटासमोर स्वामी उभे असतात आणि स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याकरता चांगलं आहे व योग्य आहे. स्वतःवरून अनुभव सांगते की मला प्रत्येक वेळेस स्वामींनी त्यांच्या असण्याची प्रचितीही दिली आहे. म्हणूनच सांगते, फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नाम जपात रमा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.